घरच्यांना वाटत असेल ना की तुम्हाला स्वयंपाकच बनवता येत नाही, मग त्यांना एक वेळेस अशी पावभाजी करून खाऊ घाला. मग बघा कशी सगळ्याजवळ तुमचं कौतुक करते. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर भाज्या घ्यायच्या. तर भाज्यामध्ये इथं फ्लावर, गाजर, वाटाणा आणि बटाटा आहे ना कापून घेतलंय आणि कुकर मध्ये याला पाणी टाकून चांगलं 2-3 शिट्ट्या देऊन शिजून घेतलंय. आता कांद्याला घ्यायचं, कांद्याला टकलं करून आहे ना आता जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक कापून घ्यायचं. आता नंतर शिमला मिरची घ्यायची, शिमला मिरची सुद्धा बारीकच कापून घ्यायचं आणि टोमॅटो घ्यायचं, त्याला पण बारीक कापायचं. पेस्ट नाही करायची आपल्याला, त्याच्यामुळे एकदम बारीक जेवढं होईल तेवढं कापून घ्यायचं. नंतर आहे ना एक बीट घ्यायचं, त्याला सोलून असे काप करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं. आता भाज्याकडे बघायचं, भाज्या चांगल्या शिजलेल्या असतात, असं मॅशरने त्याला चांगलं असं मॅश करून घ्यायचं. भाज्याला एकदम असा गाळ झाला पाहिजे. आता लगेच कढाई ठेवायची गॅसवर, बटर टाकायचं, बरंच तेल टाकायचं त्याच्या सोबतीला, नाही तर मग बटर जळतं. चांगलं गरम झालं का जिरे टाकायचे आणि कापून घेतलेला कांदा टाकून द्यायचा. आता कांद्याला मिक्स करून घ्यायचं, अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, थोडंसं परतून घ्यायचं. नंतर त्याच्यात आहे ना थोडीशी हिरवी मिरची, शिमला मिरची, वटाणे, कसुरी मेथी, कोथंबीर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद पावडर आणि 2 चमचे पावभाजी मसाला टाकायचा. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. नंतर आहे ना आता याच्यात कापून घेतलेलं टोमॅटो टाकायचं आणि टोमॅटो थोडंसं नरम पडावं म्हणून झाकण ठेवून 2 मिनिटं बारीक गॅसवर ठेवायचं. नंतर झाकण काढून मॅशरने चांगलं मॅश करून घ्यायचं. नंतर बिटाची पेस्ट टाकायची, त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि शिजवलेल्या भाज्या याच्यामध्ये टाकून द्यायच्या. आता चांगलं मिक्स करायचं आणि परत थोडंसं मॅशरने मॅश करायचं, म्हणजे पूर्ण भाज्याचा असा एक जीव होतो. थोडंसं पाणी टाकायचंय, मी इथं थोडंच टाकलंय आणि आता याला आहे ना चांगलं असं 7-8 मिनिटं 10-1 मिनिटं बारीक मिडियम गॅसवर उकळून घ्यायची भाजीला. नंतर आहे ना आता याच्यात परत बटर टाकायचं. थोडंसं बटरनी खूप छान टेस्ट आहे, त्याच्यामुळे बटर टाकताना कंजूशी बिलकुल करू नका. आणि आता ना गॅस बंद करायचा आणि काय करायचं, आता पाव घ्यायचे, पावाला सुद्धा असं बटर टाकून आणि भाजी टाकून मस्त पैकी शेकून घ्यायची अशा आलटी पलटी करून. आणि आता काय गरम गरम भाजी अशी ताटात काढून घ्यायची, वरून बटर टाकायचं, कांदा टाकायचा, लिंबू पिळायचं आणि पाव ठेवून पहिलं घरच्यांना खाऊ घालायचं. मग बघा कसं तुमचं कौतुक केल्याशिवाय थांबत नाही. तर एकदा ही पावभाजी नक्की बनवू बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.